ओम नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ओम श्री तुलसे विद्महे विष्णुप्रियाये धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात। आपण मागील भागात तुलसी विवाह का करावा हे पाहिले। तुलसी विवाह याची कथा काय ती आज आपण पाहणार आहोत। भगवान शंकराच्या क्रोधाग्नीतून जालंधर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला। जन्मल्याबरोबरच तो अतिशय शक्तिशाली होता, कारण तो भगवान शंकराचा अंश होता। जन्मताच त्याने शुक्राचार्यांना आपले गुरु मानले व त्यांच्या आदेशानुसार तो कार्य करू लागला। तीनों लोक त्याने जिंकून घेतले। इंद्राचा स्वर्ग देखील जिंकला, कारण कोणीही त्याच्या पुढे टिकू शकत नव्हते। तो खूप शक्तिशाली होता। त्याने संपूर्ण सृष्टीवर हाहाकार माजवला। गुरुच्या सांगण्यामुळे त्याने लग्न करण्याचे ठरवले। तर ह्या पृथ्वीवरती वृंदा नावाची एक कन्या आहे, जी विष्णू भक्त आहे आणि तिला वरदान प्राप्त आहे की जो कोणी या कन्येचा पती असेल त्याला या सृष्टीत कोणीही मारू शकणार नाही, तो अपराजय असेल। त्यामुळे त्याने वृंदाशी विवाह केला। विवाहानंतर तो लोकांना आणखी त्रास देऊ लागला, म्हणून भगवान शंकरांनी त्याच्याशी युद्ध करण्याचे ठरवले। पुन्हा एकदा देवांमध्ये व असुरांमध्ये युद्ध सुरू झाले। अनेक हजारो वर्ष महादेव व जालंधरचे युद्ध चालू होते, पण वृंदेच्या पतिव्रता शक्तीमुळे महादेव जालंधरला मारू शकत नव्हते। म्हणून आता काय करायचे, तर सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले की आता तुम्हीच काहीतरी करा। भगवान विष्णूंनी वृंदेचे पतिव्रत भंग करूनच जालंधरचा नाश करू शकतो असे सांगितले। मग हे कार्य करण्याचे सामर्थ्य कोणामध्येच नसल्यामुळे भगवान विष्णूंना जालंधरचे रूप घेऊन वृंदेकडे जावे लागले। भगवान विष्णू जालंधरचे रूप घेऊन वृंदेकडे गेले, तेव्हा ती पूजेत मग्न होती। पती युद्धावरून परत आलेले दिसताच ती जालंधरकडे धावत गेली व त्याला आलिंगन दिले। परंतु आलिंगन देताच हे आपले पती नाही हे तिला कळले। परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे तिचे पतिव्रत भंग झाले आणि तेव्हाच महादेवांनी जालंधरचा वध केला। वृंदेला हे सहन झाले नाही। तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही काहीही विचार न करता दगडाप्रमाणे माझी पतिव्रत भंग केले, त्यामुळे तुम्ही देखील शिला म्हणून पृथ्वीवर पडाल असा शाप दिला। परंतु भगवान विष्णू हसत म्हणाले की वृंदा, मी तुझे पतिव्रता भंग केले नाही। आजपासून मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो। लोक माझ्या पूजेमध्ये अगोदर तुझी पूजा करतील। तू विष्णुप्रिया नावाने ओळखली जाशील। त्याचबरोबर तुला पतिव्रता आणि सौभाग्यदायिनी देखील म्हणतील। इतके म्हणून देखील ती म्हणाली की तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकारले तरी मी या देहात राहू शकत नाही। मी या देहाचा त्याग करत आहे। असे म्हणून तिने देहत्याग केला। जेथे तिने देहत्याग केला तिथे एक सुंदर रोप उगविले, तेच हे तुळशीचे रोप। त्यानंतर भगवान विष्णू देखील शालिग्राम दगडामध्ये परिवर्तित झाले। तेव्हा तुलसी आणि शालिग्रामचा विवाह केला गेला। अशा प्रकारे तुलसी आणि शालिग्राम विवाहाची प्रथा सुरू झाली। म्हणूनच आजही आपण तुलसी शालिग्राम विवाह म्हणजेच भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह करतो। अशा प्रकारे माता तुळशीच्या विवाहाची कथा आज आपण पाहिली। तर झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय।